डोनट बनवणार आहे त्यासाठी मी गरम दूध आहे, गरम दुधामध्ये 1 वाटी दूध आहे. गरम दुधामध्येच काय केलेलं आहे, साखर टाकून व्यवस्थित अशी विरघळून दिलेली आहे. गरम दुधात टाकलं व्यवस्थित अशी विरघळते. विरघळते यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ टाकून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर थोडं तूपही टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून हे सॉफ्ट गोळा तयार होईल. डोनटचा डो मस्त झालेला आहे, छान मस्त फ्लफी झालेला आहे. ते आपण 10 मिनिटं झाकून ठेवू. अशा प्रकारे पूर्ण डोनट बनवलेले आहे. आपण तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, यात थोडं मीठ टाकलेलं आहे. आपण हे बनवलेलं डोनट त्यामध्ये टाकून लो फ्लेमच राहू दे, व्यवस्थित तळून घेऊ. मला जास्त होल राहू द्यायचे, व्यवस्थित डोनटचा शेप येतो. स्लो गॅसवर तळून घेऊया. वाटीमध्ये 2 चम्मच दूध घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडी साखर टाकली, गोड पण आला. मग यामध्ये चॉकलेट पावडर टाकलेला 2 चम्मच. हे बघा, अशा प्रकारे तो चॉकलेटचा सिरप तयार झालेला आहे डोनटला लावायला. तुम्हाला हवं असेल डेअरी मिल्क मेल्ट करून त्याच्यावर लावू शकता. याच्यामध्ये साखर टाकली. साखर टाकल्याने कसं थोडा गोड लागतो, नाही तर कडू लागते चॉकलेट. साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर आपले डोनट तयार झाले आणि आपण हे त्याला लावून घेऊया. अशा प्रकारे आपले डोनट तळून झालेले आहे. ते पण आपण काढून घेऊया. मस्त असं गोल्डन होऊ द्यायचं. एका प्लेटीत काढून घेऊया. हे आपले डोनट तयार झालेले. डोनटचं पीठ चुरताना त्यामध्ये काय करायचं होतं, बेकिंग सोडा व बेकिंग पावडर टाकायचं दुधात. मस्त अशी